नमस्कार, मी सुनीताज फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा आणि श्रावण सोमवारसाठी विशेष अशी बिना कांदा आणि लसूण थाळी अतिशय सात्विक पद्धतीने साध्या सोप्या रीतीने कमी साहित्यात कमी वेळेत ही तयार होते आणि सर्व पदार्थ आपल्या आवडीचे असे आहेत। शिवाय बिना कांदा लसूणचे आहेत, म्हणून सगळेजण अतिशय आवडीने ही खाऊ शकतात। तर ही रेसिपी नक्की पूर्ण पहा। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। सर्वप्रथम आपण नारळाची खीर येथे पाहणार आहोत। गोडाचा पदार्थ अगोदर झाला पाहिजे याच्या अशा चकल्या करून नंतर बारीक काप करून घ्यायचे। दूध येथे मी तापवून घेतलेले आहे। हे पहा, नारळाचे अतिशय बारीक असे तुकडे करून घेतले। आता मिक्सरचे एक छोटं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व आपल्याला घालून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। नारळाचा केक छान असा बारीक झालेला आहे। आता यानंतर उरलेलं साहित्य हे पहा, 1 वाटी नारळाचा किस, त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता येथे सर्वात महत्त्वाचं 1 वाटी मसाला दूधचा मसाला येथे घेतलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर सुकामेवा सुद्धा घेऊ शकता। 15 ते 20 येथे मी मनुके घेतलेले आहेत। एवढं साहित्य घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा गावरान तूप येथे घालून घेतलं। त्यानंतर नारळाचा किस यामध्ये घालून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। नारळाचा किस छान असा परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली 1 वाटी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे। साखर नारळाच्या किस बरोबरच आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे, त्यामुळे खिरीला छान अशी चव येते। हे पहा, आता आपण घेतलेला मसाला दूधचा मसाला यामध्ये घालून हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, मिश्रण खाली लागू नये म्हणून यामध्ये आपण 1 चमचाभर दूध घालून घ्यायचं आहे। एका मोठ्या चमच्याच्या प्रमाणात येथे दूध घालून घेतलं, ज्याद्वारे आपण मिश्रण परतत असताना मिश्रण हे खाली लागू नये व हे सर्व आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे। आपण टाकलेल्या दुधामध्ये आपल्याला 2 मिनिटं हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आपली नारळाची खीर यामुळे अतिशय स्वादिष्ट असे लागते आणि साखरेचा स्वाद नारळाच्या किसामध्ये उतरल्यामुळे ती अजूनच अप्रतिम अशी चव तिला येते। हे पहा, येथे 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घेतलेले मनुके घालून घ्यायचे आहे। मनुके घातल्यानंतर उरलेलं दूध आपल्याला यामध्ये सायसकट टाकून घ्यायचं आहे। जितक्या प्रमाणात आपल्याला दाटसर किंवा पातळ खीर हवी आहे त्या प्रमाणात येथे आपण दूध ओतून घ्यायचं आहे। हे पहा, दूध ओतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल, पण खीर जास्त उतू जात नाही। आता खिरीला आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येताना यामध्ये चमचा टाकून ठेवायचा, म्हणजे खीर अजिबात उतू जात नाही। हे पहा, खीर अजिबात उतू गेलेली नाही। आता येथे गॅस बंद करून आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळून घ्यायची आहे व हिला छान असा दाटसरपणा येऊ द्यायचा आहे। हे पहा, खीर तयार झाली। आता येथे 2 बटाटे घेऊन आपल्याला त्याचे साले काढून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। आपण आज वांग आणि बटाटा यांची मिक्स भाजी येथे तयार करणार आहोत। कुकरमध्ये पाणी घालून मीठ घालून हे आपल्याला 2 शिट्टी करून घ्यायचे आहे। आता आपल्याला 1 वाटी तांदूळ घेऊन हा भिजवून घ्यायचा आहे। मोठा लांबसडक बासमती तांदूळ येथे घेतलेला आहे। हा 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून 10 मिनिटांसाठी आपण हा भिजवून घेणार आहे। झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता 10 मिनिटं झाल्यानंतर हे पहा, येथे 5 काळ्या मिऱ्या, 5 लवंगा, 3 तमालपत्र, 2 काळ्या इलायच्या आणि 1 छोटा चमचा शहाजिरे घेतलेले आहे। आता गॅसवर एक पातेले ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं। नंतर घेतलेला खडा मसाला या तेलामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा। शेवटी तमालपत्र टाकायचे आहे, पहिले टाकले तर ते जळतात। त्यानंतर अर्धा तांबा पाणी येथे घालून घ्यायचं। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण जे बासमती तांदूळ भिजवून घेतले होते त्यामधलं पाणी काढून ते आपल्याला उकळी आलेल्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत। हे पहा, आता आपल्या भाताला छान उकळी आल्यानंतर येथे गॅस मंद करून घ्यायचा। आता आपण पुरीसाठी
पीठ मळून घेणार आहोत। त्यामध्ये एका ताटामध्ये मीठ, त्यानंतर आपल्याला 2.5 वाट्या येथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। हे पहा 2.5 वाट्या पीठ घेतलं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आपण पुरी रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे गव्हाचं पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अतिशय घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। हे पहा अतिशय घट्टसर असा गोळा झाल्यानंतर त्यानंतर हातावर थोडा थोडा पाण्याचा शिपका घेऊन आपल्याला हे पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पहा आपला जीरा राईस अतिशय छान असा तयार झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून देऊया आणि गॅस बंद करूया। पुरीसाठी आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे। हे पहा आता वांग बटाटा भाजीसाठी येथे 1 चमचा शेंगदाणे घेतले आहे, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि 1 चमचा येथे पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर असं साहित्य आपण काढून घेतलं आहे। गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे आणि काजू आपण येथे एकत्र भाजून घेणार आहेत। हे दोन्ही आपल्याला डाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। हे पहा भाजल्यानंतर काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला यावर तीळ सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर खोबऱ्याचे काप सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहे। सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर सर्वप्रथम कोरडं वाटण आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। आता ही काढून घेऊया। हे पहा छान अशी पावडर तयार झाली। त्यानंतर खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं। एक फिरकी मारल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। भाजीसाठी येथे 2 मध्यम आकाराचे वांगे काढून घेतले आहेत। आता आपण जे कुकरला बटाटे उकडून घेतले, हे पहा अतिशय छान असे उकडले गेले आहेत। एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे। हे पहा वांगे आपल्याला लांब अशा फोडी करून किंवा एका वांग्याच्या 4 फोडी करून आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत, त्यामुळे वांग काळं पडत नाही। भाजीला फोडणी देण्यासाठी 2 लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये 6 पळ्या तेल घालून घेतलं। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी घालायची। दोन्ही छान तडतडल्यावर यामध्ये 2 काळ्या इलायच्या, त्यानंतर 2 तमालपत्रे घालून घेतलं आणि जो ओला मसाला केला होता तो सर्वप्रथम घालून घ्यायचा आहे। हे पहा अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। धुवून घेतलेल्या वांग्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या, व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं छान तेलामध्ये ह्या वांग्याच्या फोडी होऊ द्यायच्या आहेत। वांग्याच्या फोडी छान अशा परतल्या गेल्या। आपण जे पावडर करून घेतली होती शेंगदाण्याची, ती यामध्ये घालून छान अशी मिक्स करून घ्यायची। बाजूच्या गॅसवर गरम पाणी करून घेतलं होतं, ते यामध्ये आपल्या आवडीनुसार रस्सा कशा प्रमाणात हवा आहे तसं थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। मिक्स झाल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर झाकण परत ठेवू द्यायचं आहे। आपल्याला शिट्टी करून घ्यायची नाही, फक्त झाकण शिजण्यासाठी यावर ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनी झाकण काढल्यावर छान अशी भाजी उकळत आहे, त्यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे भाजीला अजूनच छान असा स्वाद येतो। अतिशय दाटसर असा रस्सा तयार झालं। वांगही छान शिजलं गेलं आहे। आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर याला 10 मिनिटं शिजून घेऊया। तोपर्यंत हे पहा भेंडी येथे धुवून पुसून घ्यायची आहे। आपण भेंडीची सुक्की भाजी पाहणार आहोत। हे पहा भेंडी आपल्याला उभी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर हिचे 4 तुकडे होते। या पद्धतीने आपल्याला थोडीशी मोठी भेंडी येथे कट करून घ्यायची आहे। सर्व भेंडी छान अशी कट झालेली आहे। भेंडीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवून तेल घालून घेतलं। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायचं आहे। याची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आपण कट करून घेतलेली भेंडी यामध्ये घालून
आपल्याला छान अशी 2 ते 4 मिनिटांसाठी भेंडी परतून घ्यायची आहे। हे पहा, छान अशी परतले गेल्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। अगोदर मीठ घालायचं नाही, पहिलं व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर यावर मीठ घालायचं आहे। आता भेंडीची 2 मिनिटांसाठी एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे खाताना अजिबात कच्ची लागणार नाही। त्यानंतर आवडीनुसार यावर गरम मसाला घालून घेतला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा यावर घालू शकता। छान अशी कडक करून घ्यायची आहे। हे पहा, अतिशय छान अशी शिजल्यानंतर यावर 1 चमचा दाण्याचा कूट मी येथे घालून घेत आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। पुरी रेसिपीची तयारी येथे मी करून घेतलेली आहे। हे पहा, तेल घेतलं, पोळपट लाटणं आणि पीठ ही सर्व तयारी केली। लिंबाच्या आकाराचा उंडा घेऊन आपल्याला मध्यम आकाराच्या पुऱ्या आणि मध्यम जाडसर अशा लाटून घ्यायच्या आहेत। हे पहा, आता येथे उंडे करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला पुरी येथे व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे। हे पहा, छान अशा सर्व पुऱ्या आपल्याला मध्यम प्रकारेच लाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला कशा आवडतात त्या प्रमाणानुसार तुम्ही लाटू शकता। हे पहा, पुऱ्या आपल्या इथे व्यवस्थित लाटून झाल्या। आता गॅसवर मी तेल तापवायला ठेवून दिलं होतं, ते चेक करून पाहूया। हे पहा, तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये पुरी सोडून द्यायची आहे। एका बाजूला छान अशी लालसर झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी मारून पुरी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। आता उरलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, एका बाजूला छान तळल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी मारायची आणि ही पुरी वरती काढून घ्यायची आहे। आपल्या तेलामध्ये जर एका वेळेस 2 पुऱ्या बसत असतील तर या पद्धतीने 2 पुऱ्या सुद्धा आपण एकसंगती तळून घेऊ शकतो। अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून झाल्या। आता येथे कुरडई आपण तळून घेणार आहोत। श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमा विशेष थाळी आपण पाहत आहोत, म्हणून कुरडई तळली गेलीच पाहिजे। एक कुरडई तळली की दुसरी कुरडई खाली घालून घ्यायची आणि तेल छान नितळून घ्यायचं, त्यामुळे कुरडई जास्त तेलकट अशी होत नाही। हे पहा, ही सुद्धा कुरडई छान तळून झाली। आता काढून घेऊया आणि थाळी वाढून घेऊया। हे पहा, सर्वप्रथम वांग आणि बटाट्याची भाजी येथे वाढून घेत आहे। त्यानंतर भेंडीची सुकी भाजी, ओल्या नारळाची खीर, गरमागरम पुऱ्या आणि तळलेली कुरडई, त्याबरोबरच टोमॅटो आणि काकडीचे काप करून घेतलेला आहे सलाद म्हणून। त्यानंतर केलेला जीरा राईस येथे वाढून घेणार आहे आणि पापड येथे मी भाजून घेतलेला आहे। अशी सोपी, साधी आणि सात्विक थाळी अतिशय भन्नाट अशी झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।